नमस्कार सगळ्यांना. आज या सेटअप प्रमाणे आज तारीख आहे 28 ऑक्टोबर 2025. तर आज या सेटअप प्रमाणे निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये आणि कमोडिटी मार्केटमध्ये कशा कशा पद्धतीच्या ट्रेड्स झाल्या, कुठे कुठे ट्रेड्स झाल्या, हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. या व्हिडिओच्या आधारे कोणालाही बाय सेल करण्याचं रेकमेंडेशन नाही आहे. हा जो सेटअप आहे या सेटअपची ब्युटी एवढीच आहे, या सेटअपची जी खासियत एवढीच आहे की हा सेटअप तुम्हाला साइडवेज मार्केट ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली बाजूला करत असतो, आणि ज्या ठिकाणी रॅली तयार होणार असते आणि ज्या ठिकाणी रॅलीच्या ट्रेड्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली इंडिकेशन देत असतो. या सेटअपच्या आधारे मी 6 प्रकारचे कन्फर्मेशन घेत असतो आणि 6 प्रकारचे कन्फर्मेशन घेतल्यानंतरच त्या ठिकाणी ट्रेड आपली इनिशिएट होत असते. तर हा जो सेटअप आहे अत्यंत साधा, सिंपल आणि स्वीट सेटअप आहे. या सेटअपनुसार सेटअपची जर ॲक्युरेसी तुम्ही बघायला गेलात तर 85% या सेटअपची ॲक्युरेसी आहे, आणि मागच्या 3.5 वर्षापासून या सेटअपवरती मी काम करत आहे आणि कन्सिस्टन्सी मार्केटमधून मला या सेटअपच्या आधारे मिळत आहे. तर आज 28 ऑक्टोबर आहे. 28 ऑक्टोबर या दिवशी या सेटअपच्या अकॉर्डिंगली कशा पद्धतीच्या ट्रेड्स जनरेट झालेल्या आहेत आणि कुठे कुठे तयार झाले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ज्यांना ह्या सेटअपच्या अकॉर्डिंगली कशा पद्धतीच्या ट्रेड्स होतात हे जर शिकायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक मी शेअर करणार आहे. त्या व्हॉट्सअप कम्युनिटीच्या लिंकला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि व्हॉट्सअप कम्युनिटीचा तुम्ही भाग होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला हा सेटअप कशा पद्धतीने काम करतो ते दररोज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह मीटिंगमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येत असतात. तर आता आपण सुरू करूया. ही निफ्टीमध्ये बघा, सकाळी आज 28 तारीख आहे. निफ्टीमध्ये सकाळी 9:15 वाजताची जी पहिली कॅन्डल आहे, ही पहिली जी कॅन्डल आहे हीच आपली ट्रिगर कॅन्डल आहे. आणि याच ठिकाणी ही जी कॅन्डल आहे 9:30 वाजताची, याच ठिकाणी निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड तयार झाला होता. आणि पहिल्याच ट्रेडमध्ये आपल्याला 20 पॉईंट्सचा गेन या ठिकाणी मिळालेला आहे. 20 पॉईंट्सचा जो गेन आहे तो पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर ही जी सेकंड 9:45 जी कॅन्डल आपल्याला दिसते, ही सुद्धा आपली ट्रिगर कॅन्डल आहे, जी पुट साईडला मार्केट जाणार आहे हे आपल्याला इंडिकेट करत आहे. याच कॅन्डलला आपल्याला पुन्हा पुट साईडचा ट्रेड करायचा आहे. म्हणजे मी केला होता 25,900चा पुट मी केला होता यावेळेला, आणि त्याची माझी जी बाईंग प्राइस होती 76 रुपीजला तो प्रीमियम मला पडला होता. आणि 76 रुपीज पासून मला स्टॉप लॉस ट्रेलिंग करता मी त्याच्यामधून 120 पॉईंटला एक्झिट झालो. म्हणजे जवळजवळ जी दुसरी ट्रेड होती त्याच्यामध्ये मला 44 पॉईंट मिळाले होते आणि पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला 20 पॉईंट मिळाले होते. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये तिसरी ट्रेड तयार झाली. ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल माझ्या पॅटर्न मधली कॅन्डल आहे. या कॅन्डलला डोजी कॅन्डल असं म्हणतात. या कॅन्डलचा लो ब्रेक झाल्याच्या नंतर ही जी कॅन्डल आहे इथे सुद्धा आपल्याला ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि इथून सुद्धा मार्केट खाली आलेलं आहे. म्हणजे इथून सुद्धा त्याने आपल्याला जो टार्गेट आहे तो दिलेला आहे. तर ही निफ्टी मधली तिसरी ट्रेड आहे आणि या ठिकाणी पुन्हा निफ्टीमध्ये चौथी ट्रेड ऍक्टिव्ह झालेली आहे. या ठिकाणी निफ्टी मधल्या चौथ्या ट्रेडला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये 5वी ट्रेड जी आहे ती याच ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि इथून या स्पाइक मध्येच त्यांनी आपल्याला प्रॉफिट जो आहे गेन, त्या स्पाइक मध्येच आपल्याला त्यांनी सफिशियंट म्हणजे प्रायमरी जो टार्गेट असतो, प्रायमरी टार्गेटचा जो गेन आहे तो आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये 6वी जी ट्रेड आहे ती याच कॅन्डलला आहे. 3:15 वाजताची जी कॅन्डल आहे इथून मार्केट सरळ वरती घेतलंय. म्हणजे इथून सुद्धा त्यांनी प्रायमरी जो गेन आहे तो आपल्याला दिलेला आहे. तर या सेटअपनुसार निफ्टीमध्ये आज टोटल 6 ट्रेड झाल्या. ह्या कॅन्डलला पहिली ट्रेड आहे, या कॅन्डलला दुसरी ट्रेड आहे, जिथं अख्खीच्या अख्खी रॅलीसाठी आपण थांबलो होतो पण ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळे आपल्याला बाहेर पडावं लागलं. त्याच्यानंतर इथं तिसरी ट्रेड आहे, इथं चौथी ट्रेड आहे जिथं स्टॉप लॉस हिट झालेला आहे, आणि या कॅन्डलला 5वी ट्रेड आहे जिथं प्रायमरी जो टार्गेट आहे तो अचीव्ह झालेला आहे, आणि ह्या कॅन्डलला जो आहे तो 6वा ट्रेड आहे, इथं सुद्धा प्रायमरी टार्गेट जो आहे तो अचीव्ह झालेला आहे. निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असताना प्रायमरी टार्गेट 15 ते 20 पॉईंटचा असतो आणि स्टॉप लॉस देखील 15 ते 20 पॉईंटचा असतो. म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस हिट होत असेल या सिस्टमच्या अकॉर्डिंग तर तुम्ही 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस देणार आहात, पण ज्या ट्रेड्स तुम्हाला जनरेट होणार आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीच्या ट्रेड्स या सेटअपच्या अकॉर्डिंगली तयार होत असतात. तर अशा पद्धतीने निफ्टीमध्ये टोटल 6 ट्रेड्स आहेत आणि 6 ट्रेडपैकी एक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण सेन्सेक्समध्ये बघूया या स्ट्रॅटेजीप्रमाणे कशा पद्धतीने या स्ट्रॅटेजीने परफॉर्मन्स दिलेला आहे आजच्या दिवसामध्ये.
तर सेन्सेक्स मध्ये पहा, ही सकाळी 9:15 वाजताची पहिली कॅन्डल आहे मित्रांनो. हा जो व्हिडिओ आहे हा फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. मी वारंवार त्याच गोष्टी सांगतोय. या सेटअपच्या अकॉर्डिंगली कोणालाही बाय सेल करण्याचं रेकमेंडेशन नाहीये. कारण कमोडिटी मार्केटला जेव्हा आपण आता बघणार आहोत, कमोडिटीमध्ये ट्रेड्स कशा पद्धतीने झाल्या, ते लाईव्ह मार्केट आहे. तर कोणालाही त्या ठिकाणी बाय सेल करण्याचं रेकमेंडेशन नाहीये. फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठीच हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. जर तुम्हाला या सेटअपनुसार या सगळ्या काही गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात, 6 प्रकारचे कन्फर्मेशन कसे होतात, तर माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. तर बघा, ही जी पहिली कॅन्डल आहे 9:15 वाजताची, ही कॅन्डल जी आहे इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा सिग्नल मिळालेला नाहीये. त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल आपली ट्रिगर कॅन्डल झालेली आहे, ट्रिगर कॅन्डल आहे. पण या ठिकाणी आपला जो ट्रेड आहे तो ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला नाहीये. त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे 9:45 सेन्सेक्स मध्ये, दिस इज अवर ट्रिगर कॅन्डल आणि या ठिकाणी आपल्याला सेन्सेक्स मध्ये पुट साइडचा ट्रेड मारून टाकायचा आहे. 84,800 चा पुट या ठिकाणी मारलेला आहे आपण आणि सरळ मार्केट बघा एका दिशेमध्ये खालच्या दिशेला निघून आले. चांगल्या पद्धतीची ही जी रॅली आपल्याला मिळणार आहे. सेन्सेक्स मध्ये सुद्धा 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे. प्रायमरी टार्गेट सुद्धा 15 ते 20 पॉईंटचा असणार आहे. आणि अशा ज्या रॅली आहेत, ह्या रॅली कशा पद्धतीने राईड करायच्या हे मी माझ्या सेशन जे होत असतं त्या सेशन मध्ये सांगत असतो. रॅली राईड कशा पद्धतीने करायच्या आणि जास्तीत जास्त प्रॉफिट्स कशा पद्धतीने कॅप्चर करायचा. कारण कसं असतं मित्रांनो, एखादा जो ट्रेडर असतो, या ट्रेडरला 15 ते 20 पॉईंट जर कॅप्चर करत असेल तर तो मंथ एंड मध्ये त्याचं जे कॅपिटल आहे ते चांगल्या पद्धतीने तो ग्रो करू शकत नाहीये. जर अशा पद्धतीच्या जर रॅली त्यांनी कॅप्चर केल्या तरच त्या व्यक्तीचं, त्या ट्रेडरचं जे कॅपिटल असणार आहे ते चांगल्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये ग्रो होण्याचे चान्सेस जे असतात ते खूप जास्त असतात. आता मार्केटमध्ये असे बरेच काही शिक्षक आहेत किंवा काही मेंटॉर आहेत जे प्रायमरी टार्गेटवरती काम करायला सांगतात. पण प्रायमरी टार्गेटवरती तुम्ही 1:1 ला जर काम केलं, सपोज जर निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्समध्ये जर 1:1 या रेशोवरती जर मी काम केलं, तर मित्रांनो तुम्हीच मला सांगा की कोणता ट्रेडर मंथ एंडला प्रॉफिटमध्ये राहू शकतो. एक तर तो नेगेटिव्ह मध्ये राहणार आहे किंवा तो ब्रेक इव्हन मध्ये राहणार आहे. हे साधं आणि सिंपल गणित आहे. त्याच्यानंतर बघा, सेन्सेक्स मधला हा पहिला ट्रेड आहे आणि हा सेन्सेक्स मध्ये बघा या कॅन्डलला दुसरा ट्रेड आहे. या ठिकाणी स्टॉप लॉसचा ट्रेड आहे मित्रांनो. हा इथं स्टॉप लॉस तुमचा हिट झालेला आहे. पण तुम्ही 15 ते 20 पॉईंट, जास्तीत जास्त 20 पॉईंटचा या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस आहे. आणि ही रॅली बघा मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोरची रॅली आहे. अशा रॅलीच्या समोर तुमचा हा जो 15 ते 20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस आहे तो तुम्ही मित्रांनो कम्पेअर करू शकत नाही. सेटअपची ब्युटी हीच आहे. ही जी स्ट्रॅटेजी आहे, या स्ट्रॅटेजी जी आहे, या स्ट्रॅटेजीचं वैशिष्ट्य हे एकच आहे की तुम्हाला साइडवेज मार्केटपासून ऑटोमॅटिकली बाजूला करणार आहे, तिथं कन्फर्मेशन मिळणारच नाहीये. आणि अशा पद्धतीच्या ज्या रॅली येणार आहेत त्या रॅली चुकून सुद्धा तुमच्या हातातून मित्रांनो मिस होणार नाही. कारण की खरा ट्रेडर जो असतो त्याचा जो प्रॉफिट असतो मित्रांनो, तो अशा पद्धतीच्या रॅलीमध्येच प्रॉफिट निर्माण करत असतो. बघा, ही पहिली ट्रेड आहे सेन्सेक्स मधली आणि या ठिकाणी दुसरी ट्रेड आहे. इथं स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आणि सेन्सेक्स मध्ये मित्रांनो ही तिसरी ट्रेड आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट जनरेट झालेला आहे. म्हणजे त्याचा जो प्रायमरी टार्गेट आहे तो प्रायमरी टार्गेट आपल्याला सहज दिलेला आहे. त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे, या कॅन्डलला सेन्सेक्स मधला चौथा ट्रेड आहे. तर मित्रांनो, सेन्सेक्स मध्ये टोटल 4 ट्रेड झालेले आहेत या स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंगली आणि 4 ट्रेड पैकी एका ट्रेड मध्ये आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट आहे. आता सिल्वर मध्ये बघूया आपण. कमोडिटी मार्केट मध्ये चाललेलो आहोत आपण. कमोडिटी मार्केट आता लाईव्ह आहे. आता तारीख आहे 28 ऑक्टोबर 2025 आहे आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. जी 7 वाजताची मीटिंग होती ती आता जस्ट मी क्लोज केलेली आहे आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करायला घेतलेला आहे. तर आता सिल्वर मध्ये आपण बघूया. सिल्वर MCX आपल्याला डिसेंबर महिन्याची एक्सपायरी पाहिजे आपल्याला आणि सिल्वर MCX डिसेंबर फ्युचर MCX हे बघा या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 28 तारीख आहे आणि 28 तारखेला ही जी पहिली कॅन्डल आहे दुपारी 13:30 याच कॅन्डलला आपल्याला ट्रिगर सिग्नल मिळालेला आहे. आणि इथून सिल्वर बघा तुमचं इकडे राईट हँड साईडला मित्रांनो बघा 1,41,060 पासून ते सिल्वर जे कुठे आलेले आहे बघा डायरेक्ट खाली 1,39,300 1,39,671 ला ते खाली आलेले आहे. म्हणजे किती पॉईंटची रॅली आहे, किती पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला मिळाले हे तुमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीच्या रॅली कशा पकडायच्या, असे 700, 800, 900, 1000 पॉईंट कशा पद्धतीने पकडायचे, हे सगळ्या गोष्टी मी माझ्या सेशन मध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर आवर्जून त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि जे काही सेशन होतात त्या सेशन मध्ये तुम्ही सक्रियतेने भाग घ्या
कुठल्याही प्रकारचा महागडा कोर्स करण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सेटअप काम करत असतात, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. मी सुद्धा तुमच्यासारखा बराच स्ट्रगल केलेला आहे ट्रेडिंग करण्यासाठी, ट्रेडिंग शिकण्यासाठी, पण त्याच्यातून हातामध्ये माणसाला काही निष्पन्न लागलेलं नाहीये माझ्या. आणि हा जो सेटअप आहे, हा सेटअप वरती मी मागचे 3.5 वर्षापासून काम करतो आणि अत्यंत इफेक्टिव्हली हा सेटअप मला रिझल्ट देतो. आणि आता या सेटअपच्या नुसार जे लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत ते लोक सुद्धा या सेटअपच्या अकॉर्डिंगली चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करतात. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो, ही जी कॅन्डल आहे 16:45 दिस इज अवर ट्रिगर कॅन्डल. ही सुद्धा आपली एक ट्रिगर कॅन्डल आहे आणि याच कॅन्डलला आपल्याला सिल्वरला बाय करून टाकायचं. 1,41,638 जे सिल्वर आहे ते बघा कुठे गेलेलं आहे, 1,42,419 म्हणजे इथं आपली ट्रेड पडलेली आहे 1,41,681. आपण बघूया 1,41,700 आणि तिथून ते कुठं गेलेलं आहे बघा 1,42,390 म्हणजे आपण बघूया 1,42,400 आपल्या कॅल्क्युलेशनच्या साठी, सोप्या पद्धतीसाठी. 1,41,700 आणि 1,42,400 म्हणजे ते 400 आणि 700 पॉईंटची मुवमेंट आहे. तुमच्या डोळ्यासमोरची मुवमेंट आहे, 700 पॉईंट आहेत. आणि इथं तुम्हाला बघा किती पॉईंटची मुवमेंट आहे, इथं तुम्हाला 1,000-1,200 पॉईंटची या कॅन्डलमध्ये मुवमेंट आहे. तर सिल्वर मधला हा दुसरा ट्रेड आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल सुद्धा आपल्या पॅटर्न मधली कॅन्डल आहे. या कॅन्डलनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी बायर्स लोकांची ताकद लागलेली आहे, मार्केट या ठिकाणापासून वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच झालेलं आहे बघा. या कॅन्डलच्या ओपनिंगलाच आपल्याला डायरेक्ट सिल्वरला बाय करून टाकायचं आहे. 1,42,031 पासूनचं जे सिल्वर आहे ते बघा कुठपर्यंत गेलेलं आहे, 1,43,995 म्हणजे आपण 1,44,000 बघूया कुठून कुठपर्यंत गेलेलं आहे बघा. 1,42,000 पासून ते डायरेक्ट गेलेलं आहे 1,43,900 म्हणजे 1,44,000 बघूया. 2,000 पॉईंटची मुवमेंट आहे मित्रांनो, 2,000 पॉईंटची मुवमेंट तुमच्या डोळ्यासमोरच आहे. लाईव्ह मार्केट आहे, हे लाईव्ह मार्केट आहे कमोडिटीचं. हा जो व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. इथं कोणालाही बाय सेल करण्याचं रेकमेंडेशन नाहीये. सेटअप शिकायचा असेल तर व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी जे सेशन होतात त्या सेशनमध्ये मित्रांनो सक्रिय सहभाग घ्या. तुम्हाला कुठलाही महागडा कोर्स करण्याची आवश्यकता नाहीये. ट्रेडिंगला जेवढं तुम्ही साधं सोपं ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढाच तुम्हाला त्या ट्रेडिंग मधून प्रॉफिट मिळण्याचे जे काय गेन होणार आहे तुम्हाला तो चांगल्या पद्धतीचा गेन होण्याचे चान्सेस असतात. ट्रेडिंग अत्यंत साधा सोपा सेटअप असला पाहिजे ट्रेडिंगचा, कॉम्प्लिकेटेड सेटअप नाही पाहिजे आपल्याला अत्यंत. आणि हा जो सेटअप आहे मित्रांनो अत्यंत साधा सोपा सेटअप आहे. त्याच्यानंतर क्रूड ऑइल मध्ये बघूया आपण, क्रूड ऑइल मध्ये कशा पद्धतीच्या ट्रेड तयार झालेल्या आहेत. क्रूड ऑइल MCX हे बघा मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं इंटरनॅशनल चार्ट बघण्याची या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता नाहीये. investing.com जी वेबसाईट आहे, या investing.com वेबसाईटचा सुद्धा वापर करण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. त्या वेबसाईटवरती तुम्हाला जो डेटा शो केला जातो तो डेटा डिले शो केला जातो, लेट तुमच्यापर्यंत त्या कॅन्डलची ट्रान्झॅक्शन पर्यंत येत असते. जर तुमच्याकडे त्याचं प्रीमियम सबस्क्रिप्शन असेल, प्रीमियम सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलेलं असेल तरच तुम्हाला तिथे ऍक्च्युअल डेटा ऑन टाइम तुम्हाला दिसणार आहे. आणि तुम्हाला जर प्रीमियम सबस्क्रिप्शन नसेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेडिंग मध्ये फसल्या जाण्याचे भरपूर चान्सेस आहेत. त्याच्यानंतर हे बघा क्रूड ऑइल मध्ये आपण बघतोय आपल्याला MCX मध्ये बघायचं आहे. क्रूड ऑइल MCX आणि आपल्याला एक्सपायरी पाहिजे डिसेंबर महिन्याची एक्सपायरी पाहिजे आपल्याला, नोव्हेंबर महिन्याची आपल्याला एक्सपायरी पाहिजे. या ठिकाणी हे बघा क्रूड ऑइल तुमच्या समोर लावलेलं आहे. क्रूड ऑइल मध्ये मित्रांनो बघा ही जी पहिली कॅन्डल आहे हीच आपली ट्रिगर कॅन्डल आहे आणि इथंच तुम्हाला क्रूड ऑइल मध्ये शॉर्ट सेल करून टाकायचं आहे. 5,336चं जे क्रूड ऑइल आहे ते डायरेक्ट सरळ कुठं आले बघा खाली 5,336 पॉईंटची मुवमेंट आहे याच्यामध्ये. क्रूड ऑइल मध्ये एक 10 पॉईंट जेव्हा क्रूड ऑइलची मुवमेंट होत असते 10 पॉईंट तेव्हा त्या ठिकाणी 1,000 रुपयाचा जो गेन आहे, 1,000 रुपयाचा गेन आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो. तर क्रूड ऑइल मध्ये इथं पहिला ट्रेड आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्रूड ऑइल मध्ये बघा कुठं ट्रेड नाहीये. इथं क्रूड ऑइल मध्ये दुसरा ट्रेड आहे आणि हा स्टॉप लॉस या ठिकाणी गेट झाला. तर क्रूड ऑइल मध्ये मित्रांनो या ठिकाणी पहिला ट्रेड आहे आणि या ठिकाणी दुसरा ट्रेड आहे, इथं स्टॉप लॉस हिट झाले. पहिल्या ट्रेड मध्ये 37 पॉईंट काढलेले आहेत तुम्ही आणि दुसरा ट्रेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10 पॉईंटचा तुम्ही स्टॉप लॉस दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कॉपर मध्ये कशा पद्धतीच्या ट्रेड्स तयार झाल्या होत्या या सेटअप प्रमाणे. कॉपर MCX आपल्याला ऑक्टोबर महिन्याची एक्सपायरी नाही पाहिजे, आपल्याला नोव्हेंबर महिन्याची एक्सपायरी पाहिजे. तर इथं मी कॉपर नोव्हेंबर चार्ट लावलेला आहे.
हे पहा मित्रांनो, या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे, पहिली कॅन्डल, या पहिल्या कॅन्डलच्या नंतर ही पहिलीच कॅन्डल जी आपली ट्रिगर कॅन्डल आहे आणि इथंच आपल्याला शॉर्ट सेल करून टाकायचं. ह्या कॉपर बघा सरळ कुठं आलेला आहे 1005 पासून तो डायरेक्ट कॉपर सरळ खाली आलेला आपला 998 होता. मित्रांनो, कॉपर मध्ये 1 रुपयाची जेव्हा मुवमेंट होत असते तेव्हा आपल्याला 2500 रुपयाचा गेन त्या ठिकाणी दिसत असतो. तुमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो, हा कॉपर बघा कुठून कुठे आलेला आहे. 1005 पासून तो सरळ खाली आलेला आहे 998, म्हणजे ते 2 आणि ते 5 टोटल 7 रुपये खाली आलेले आहे. आता 7 रुपये म्हणजे आपल्याला 7 रुपये या ठिकाणी मिळणार नाहीयेत. आपण ट्रेलिंग करत असू तर आपल्याला या ठिकाणी 6 रुपये 5 रुपये सहज मिळून जातात. जरी 5 रुपये जरी तुम्ही पकडले तरी 2500 गुणिले 5 जे काय उत्तर येईल तो आपला मित्रांनो या ठिकाणी गेन असणार आहे. तर कॉपर मध्ये ही पहिली ट्रेड आहे. त्याच्यानंतर कॉपर मध्ये इथे कुठल्याच प्रकारची ट्रेड नाहीये, कोणत्याही प्रकारची कॉपर मध्ये मित्रांनो या ठिकाणी ट्रेड नाहीये. आता या ठिकाणी कॉपर मध्ये एक रनिंग ट्रेड आहे मित्रांनो, पण ती होऊन गेलेली आहे ट्रेड. हे बघा, या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे ही आपल्या पॅटर्न मधली कॅन्डल आहे. पॅटर्न मधली कॅन्डल इथंच आपल्याला कॉपर मध्ये बाय बनतो आपला 1006 ला, आणि कॉपर तुमचं वरती कुठं गेलेलं आहे बघा 1007. कॉपर मध्ये मित्रांनो 1 रुपयाचा प्रायमरी टार्गेट असतो, आणि हा जो प्रायमरी टार्गेट आहे या ठिकाणी आपल्याला सहज त्यांनी दिलेला आहे, आणि दुसरा लॉट जो आहे तो आपण होल्ड करण्यासाठी, ट्रेलिंग करण्यासाठी सोडून देणार आहोत. हा ट्रेड झालेला आहे मित्रांनो, थोडा उशीर झाला आपल्याला बघायला. या ठिकाणी जेव्हा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला होता त्यावेळेलाच या ठिकाणी आपला ट्रेड जो आहे तो इनिशिएटिव्ह झालेला होता. तर कॉपर मध्ये मित्रांनो बघा, या ठिकाणी हा पहिला ट्रेड अख्खीची अख्खी रॅली तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यानंतर कॉपर मध्ये इथे कुठं ट्रेड नाहीये. हा कॉपर मध्ये इथे दुसरा ट्रेड जो आहे हा तुमच्या डोळ्यासमोर आहे चालू, आणि कुठेही स्टॉप लॉस झालेला नाहीये. त्याच्यानंतर नॅचरल गॅस मध्ये बघूया मित्रांनो, हा सेटअपने कशा पद्धतीचा परफॉर्मन्स दिलेला आहे. नॅचरल गॅस MCX मध्ये आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. नॅचरल गॅस MCX आपल्याला ऑक्टोबर महिन्याची एक्सपायरी नाही पाहिजे, आपल्याला नोव्हेंबर महिन्याची एक्सपायरी पाहिजे. आता नोव्हेंबर महिन्याची आपण एक्सपायरी घेतली आहे. पण मित्रांनो, या सेटअपची ब्युटी एवढीच आहे की हा जो सेटअप आहे साइडवेज मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. टोटल 6 प्रकारचे कन्फर्मेशन आपण या ठिकाणाहून घेत असतो. हे बघा, इथं मार्केट बघा कुठेच ट्रेड नाहीये, कुठे म्हणजे कुठेच ट्रेड नाहीये, या ठिकाणी कुठेच ट्रेड नाहीये. डायरेक्ट ट्रेड तुमचा या पॉइंटला, या पॉइंटला सुद्धा आपला ट्रेड नाहीये, या पॉइंटला तुमचा ट्रेड आहे. बघा इथं ट्रेड आहे. नॅचरल गॅस मध्ये पहिला ट्रेड आहे, आणि पहिल्या ट्रेड मध्ये स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झालेला आहे. बघा इथं ट्रेड बनतो आपला, इथं स्टॉप लॉस आपला 1 रुपयाचा स्टॉप लॉस जो असणार आहे तो हिट झालेला आहे. नॅचरल गॅस मध्ये 1 रुपयाच्या मुवमेंटला आपल्याला 1250 रुपयाचा मित्रांनो गेन मिळत असतो. त्याच्यानंतर इथं बघा, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल सुद्धा आपली ट्रिगर कॅन्डल झालेली आहे, आणि ह्या कॅन्डलच्या नंतर इथे या कॅन्डलला तुम्हाला पुन्हा शॉर्ट सेल करून टाकायचं. इथं बघा नॅचरल गॅस जे आहे 341 पासून सरळ खाली आलेला आहे 340 ला, म्हणजे इथं जो प्रायमरी टार्गेट आहे तो आपला या ठिकाणी हिट झालेला आहे. आणि आता जे रनिंग मार्केट आहे मित्रांनो, रनिंग मार्केटमध्ये सुद्धा या ठिकाणी नॅचरल गॅसमध्ये ट्रेड तयार होऊ शकते. जर या कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल तर नॅचरल गॅस वरती जाण्यासाठी तयार आहे. तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या सगळ्या पद्धतीच्या ट्रेड्स तयार होत असतात. तर आता आपण बघूया, तुम्हाला आता सगळ्या ट्रेड्स मी दाखवल्या, निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये. तर आजच्या दिवसामध्ये या स्ट्रॅटेजी प्रमाणे कशा पद्धतीच्या ट्रेड्स झाल्या मित्रांनो हे बघा. निफ्टीमध्ये बघा मित्रांनो, टोटल मित्रांनो 6 ट्रेड झालेले आहेत, आणि 6 ट्रेड पैकी 1 ट्रेड मध्ये आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट आहे. त्याच्यानंतर सेन्सेक्स मध्ये टोटल 4 ट्रेड झालेले आहेत. 4 ट्रेड पैकी 1 ट्रेड मध्ये SL हिट आहे. त्याच्यानंतर सिल्वर मध्ये 3 ट्रेड झालेले आहेत, आणि आपला स्टॉप लॉस एकही हिट नाहीये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर क्रूड ऑइल मध्ये मित्रांनो 2 ट्रेड झालेले आहेत, आणि 1 स्टॉप लॉस आहे. त्याच्यानंतर कॉपर मध्ये 2 ट्रेड आहेत, आणि एकही स्टॉप लॉस नाही. आणि त्याच्यानंतर नॅचरल गॅस जे आहे, या नॅचरल गॅस मध्ये 2 ट्रेड्स आहेत, आणि 1 स्टॉप लॉस.
एक स्टॉप लॉस या ठिकाणी हिट आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या सेटअपनुसार ट्रेड्स जनरेट होत असतात. या बघा टोटल ट्रेड्स किती तयार झालेले आहेत. टोटल ट्रेड्स जे आहेत आजच्या दिवसामध्ये 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19. टोटल 19 ट्रेड्स या ठिकाणी जनरेट झाले आहेत. आणि आउट ऑफ 19 ट्रेड तुमचे जे स्टॉप लॉस आहेत ते स्टॉप लॉस किती झाले आहेत बघा. 1 2 3 आणि 4. टोटल 4 स्टॉप लॉस या ठिकाणी मित्रांनो हिट झाले आहेत. तर अशा पद्धतीचा हा साधा सिंपल ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. ही स्ट्रॅटेजी खूप मार्केटमध्ये इफेक्टिव्हली काम करते. आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला जाऊन व्हिजिट करा आणि या आमच्या समूहासोबत जोडले जा. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी या ट्रेडिंगच्या संबंधित त्या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळतील. आणि हा वारंवार सांगतोय की हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. इथं कोणालाही बाय सेल करण्याचं रेकमेंडेशन नाही आहे. ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप कम्युनिटीचा हिस्सा व्हा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी शिकून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात मित्रांनो, त्याच्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आता आपण भेटूया उद्याच्या ट्रेड्समध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे कशा पद्धतीच्या ट्रेड्स जनरेट झाल्या त्या उद्या एकदा पाहूया आपण. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू.